बरेच लोक परवापासून माझ्यावर अशी टीका करायला लागलेले आहे. परवापासूनच म्हणता येणार नाही, तर ते मी जेव्हापासून वंचित बहुजन आघाडीला विरोध करतोय तेव्हापासून ही भक्त मंडळी मी बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यावर टीका करतोय अशा पद्धतीची कोल्हेकुई यांच्यामधून चालू झालेली आहे. कारण मी जे प्रश्न उपस्थित करतोय त्या प्रश्नांचं उत्तर देण्याची अक्कल यांच्यामध्ये नाही. आणि मग अक्कल नाही प्रश्नांची उत्तरं देण्याचं, तर मग काय करायचं, तर हा बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याला विरोध करतो म्हणून माझी बदनामी करायची अशा पद्धतीचा एक कलमी कार्यक्रम वंचितच्या भक्तांकडून सुरू आहे. मुळात माझं त्या वंचितच्या भक्तांना हे सांगणं आहे की मी बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाचा तितकाच आदर आणि सन्मान करतो जितका तुम्ही करत नाही. तुमच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाचा आदर आणि सन्मान करतो. पण बाबासाहेब आंबेडकरांचं कुटुंब आणि पॉलिटिकल लीडर यांच्यातला फरक तुम्ही समजून घ्या. पहिल्यांदा तुमच्या डोक्यामध्ये जे BJP च्या लोकांसारखं जे काही नेरेटिव्ह तयार करण्यात आलेलं आहे, जी काही मानसिकता तयार करण्यात आलेली आहे, मुळात ही मानसिकता चुकीची आहे. प्रकाश आंबेडकर हे एक राजकीय नेते आहेत. ते जसे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत तसेच ते एका राष्ट्रीय पक्षाचे नेते आहेत. मी मागच्याही माझ्या 1-2 व्हिडिओमध्ये हेच बोललो होतो की प्रकाश आंबेडकर या देशाचे प्रधानमंत्री व्हावेत ही भूमिका 4 महिन्यापूर्वी पहिल्यांदा मी मांडली होती. आणि काँग्रेसला तसं मी बोललो होतो काँग्रेसच्या नीतीवर. पण नंतर ज्या गोष्टी पुढं आल्या, BJPने निर्माण केलेला हा जो वंचितचा फुगा आहे हा BJPच्या इशाऱ्याशिवाय नाचणारच नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याच्या नंतर आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यावर नाही, बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवावर नाही, तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली. पण आम्ही जी टीका केली, आम्ही जे प्रश्न उपस्थित केले, आम्ही जो आरसा वंचित बहुजन आघाडीच्या भक्तांना दाखवला, या भक्तांना आम्ही उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. त्यांना आम्ही उपस्थित केलेल्या कुठल्याही सिच्युएशनचं खंडन करता आलं नाही. त्यामुळं त्यांनी मला सरळ बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यावर बोलतो अशा पद्धतीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये सुद्धा ते यशस्वी झाले नाहीत, अयशस्वीच झाले. काही भक्तांनी त्याच्यामध्ये मला ट्रोल केलं. ती काही फार मोठी बाब नाही आहे, कारण भक्तांचा तो धर्मच आहे ट्रोल करणं. पण BJP सोबत BJPने निर्माण केलेला हा जो बुडबुडा होता वंचितचा, भीमा कोरेगावच्या दंगलीचा सहारा घेऊन, भीमा कोरेगावच्या दंगलीचा आधार घेऊन देवेंद्र फडणवीसांनी वंचित बहुजन आघाडी नावाची जी संघटना उभी केली, जो पक्ष उभा केला आणि त्या पक्षाला प्रकाश आंबेडकरांना प्रमोट करून बौद्धांचं जे होट आहे, म्हणजे एकंदरीत बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जे होटिंग आहे, हे होटिंग डायव्हर्ट करण्यासाठी आणि BJPला सत्तेमध्ये आणण्यासाठी यांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये 2018च्या नंतर पूर्णपणे वापर करण्यात आला. 2019च्या लोकसभेलाही वापर करण्यात आला, विधानसभेलाही वापर करण्यात आला आणि आत्तासुद्धा 2024च्या लोकसभेमध्ये त्यांनी सेम गेम करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यामध्ये ते अपयशी ठरले, कारण लोक आता शहाणे झालेले आहेत. लोकांचं बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाबद्दल खूप प्रेम आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यावर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू म्हणून आमचं अफाट प्रेम आहे. पण वंचित बहुजन आघाडीचे लीडर म्हणून, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्हाला त्यांच्यावर विचार करायला भाग पाडले त्यांनी. कारण त्यांची जी काही भूमिका आहे, त्यांच्या जे काही निर्णय आहेत, हे सगळे BJPला पूरक आहेत. हे 2019च्या इलेक्शनमध्ये क्लिअर झालं होतं आणि आत्तासुद्धा ते क्लिअर होणारच होतं. त्याच अगोदर लोकांना कळालं की आपण जर वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं तर सरळ जर BJP निवडून येत असेल तर आपण वंचित बहुजन आघाडीला मतदान न केलेलं बरं.
याचा जो काही रिझल्ट आहे, याचं जे काही प्रमाण आहे, आता भक्त म्हणतील की मग बाळासाहेब आंबेडकरांना लोकांनी मतदान केलं नाही, याचं काय प्रमाण आहे? याचं प्रमाण सरळ आहे, तुमची एकही सीट निवडून आली नाही. 2,60,000 हे जे काही मतदान आहे अकोल्यामध्ये बाळासाहेबांना झालेलं, हे मतदान फक्त तिथल्या बौद्धांचं आहे. बौद्धांनी व्यतिरिक्त कोणीही तिथं मतदान केलं नाही. मग हे जे आपण बोंबलत होतो ना इतके दिवस, बंजाऱ्याचा हे केला, वंजाऱ्याचा सभापती केला, पंचायत समिती सदस्य केला, जिल्हा परिषदचा हे केला, एवढे सरपंच तेवढे सरपंच, हा जो काही फुगा होता, हा फुगा BJPने तयार केलेला होता. जेव्हा BJPला या फुग्याची गरज वाटली नाही, तेव्हा त्याची हवा त्यांनी सोडून दिली. त्यामुळं बौद्ध म्हणून बौद्ध समाजाचं जे नुकसान झाले, पॉलिटिकली आपलं जे खच्चीकरण झाले, याचं कोणाकडं उत्तर आहे का? हे झालं हे भरून निघणार आहे का? तर साधी गोष्ट आहे, हे भरून निघणार नाही. मागची पंचवार्षिक आपल्या हातातून गेली, एकही प्रतिनिधी आपला पार्लमेंटमध्ये जाऊ शकला नाही. ही सुद्धा पंचवार्षिक आपल्या हातातून गेली, एकही प्रतिनिधी आपला पार्लमेंटमध्ये जाऊ शकला नाही. आता पुढच्या पंचवार्षिकपर्यंत आपल्याला गोट्या खेळत बसल्याशिवाय दुसरं काही काम नाही, है ना. आता आपण एवढंच बोंबलत बसायचं की आमच्यावर इथं अन्याय झाला, तिथं अत्याचार झाला, इथं आमचं काम होत नाही, तिथं आमचं काम होत नाही. तुमची कामं होतील कशी? जर तुमचा कोणी शासनात नाही, प्रशासनात नाही, जे प्रशासनात तुमचे आहेत ते शासनाचं ऐकतील का तुमचं ऐकतील? जर तुमचं ऐकतील तर उद्या शासनातली लोक प्रशासनात बसलेल्यांची उचलबांगडी करून तिकडं चंद्रपूरला नेऊन टाकून देतील, तिकडं जंगली भागामध्ये नेऊन टाकून देतील. मग ते प्रशासनातली लोक तुमच्यासाठी का लढतील? त्यासाठी आपल्याकडं जे काही साधन होतं शासनामध्ये पोहोचण्याचं, तर हे साधन आपल्याला ती निर्माण करायचं होतं. ते साधन आपण निर्माण करू शकलो नाही. आपण भावनेच्या आहारी गेलो आणि भावनेच्या आहारी गेल्यामुळे आपला घात झाला. एवढ्या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचे मोर्चे निघालेले असताना सुद्धा तुम्हाला विश्वास बसणार नाही, या लोकसभेमध्ये आत्ताच्या 26 मराठ्यांचे खासदार देशाच्या पार्लमेंटमध्ये निवडून गेलेत. 26 मराठ्यांचे खासदार देशाच्या पार्लमेंटमध्ये निवडून गेलेत. अनुसूचित जातीचे फक्त 4 खासदार निवडून गेलेत. त्याच्यापैकी 2 बौद्ध आहेत आणि 2 इतर जातीचे आहेत. आता हे जे 2 बौद्ध आहेत हे काँग्रेसचे खासदार आहेत, तुम्हाला पण माहिती आहे. वर्षाताई गायकवाड असतील किंवा बळवंत वानखेडे असतील. आता वंचितवाले बोंब ठोकतील की आता यांनी तुमच्यासाठी काय केलं पुढच्या पंचवार्षिक, तर त्यांनी आपल्यासाठी काही करावं ही अपेक्षा आपण कसे करू शकतो? कारण त्यांनी तर आपलं मतदान आता गृहीत धरलेलंच नाही. त्यांनी आपल्याला आत्ता सत्ताधाऱ्यांनी, सत्तेवाले जे लोक आहेत, यांनी प्रकाश आंबेडकरांच्या अडमुटे भूमिकेमुळं, प्रकाश आंबेडकरांनी घेतलेल्या भूमिकेमुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी बौद्ध मतदाराला गृहीतच धरलं नाही. त्याच्यामुळं एकतर आपला एकही रिप्रेझेंटेटिव्ह निवडून आला नाही. त्यामुळं आपलं जे काही व्होटिंग झाले, जवळपास वंचित बहुजन आघाडीला आता 12 ते 13 लाख व्होटिंग झाले. मागच्या पंचवार्षिकला झालेल्या मतदानाच्या प्रमाणामध्ये 50% मतदान झाले. मग हे जे 50% मतदान होतं हे कोणाला गेले? तर हे सरळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गेले, शिवसेनेला मतदान गेलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्या मतावर जी लोक निवडून येत आहेत त्या लोकांना आता आपली किंमत राहिली नाही. याचं कारणसुद्धा वंचित बहुजन आघाडी आहे. कारण त्या लोकांच्या मनामध्ये असं गृहीत झालं होतं की मागच्या पंचवार्षिकला बौद्धांनी आम्हाला मतदान दिलं नाही, त्यामुळं ते यावेळेस आपल्याकडं मतदान मागायला आलेच नाहीत आणि यावेळेस आपण त्यांना मतदान करून बसलोय, ते निवडून आलेत. आपल्या मताचा सुद्धा बराचसा परिणाम पडला आणि ते निवडून आलेत. प्रत्येक मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं, आता नांदेडचंच उदाहरण घ्या. मागच्या लोकसभेला नांदेडच्या वंचितच्या उमेदवाराला 1,70,000च्या जवळपास मतदान होतं. आता त्याच उमेदवाराला या पंचवार्षिकला फक्त 80 का 90,000 मतदान मिळाले. याचा अर्थ वरचं जे 80-90,000 मतदान आहे हे आपलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गेले, सरळ काँग्रेसला गेलेलं आहे. पण त्या मताची किंमत आता बिलकुल राहिलेली नाही. त्याचं कारण असं आहे की आपण जाहीरपणे काँग्रेससोबत काम केलेलं नाही. कारण आपण जर जाहीरपणे काँग्रेससोबत काम केलं असतं तर ह्या BJP फुगा भरलेल्या वंचितवाल्यांनी आपल्याला बदनाम केलं असतं.
है ना. पण यांचा जो डाव आहे तो जनतेने ओळखला आणि तो हाणून पाडला. प्रकाश आंबेडकरांचा जो डाव होता पुन्हा BJPला महाराष्ट्रामधून जास्तीत जास्त सीटा निवडून आणून द्यायचा आणि त्यासाठी त्यांनी सगळे स्वतंत्र उमेदवार उभे केले होते. त्याचा काही प्रमाणामध्ये फटका बसला असं यावेळेस तर म्हणताच येणार नाही, कारण यावेळेस लोकांनी BJPलाही नाकारले आणि वंचितला पण नाकारले. कारण BJP मराठवाड्यातून पूर्णपणे सुपडासाफ झालेली आहे ना. मराठवाड्यातून BJP पूर्णपणे सुपडासाफ झालेली आहे आणि वंचित पण पूर्णपणे सुपडासाफ झालेली आहे. त्याच्यामुळं तिथे निवडून कोण आले तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनावाले निवडून आले. त्यामुळं आपलं जर ह्यांच्यासोबत युती असती तर बाळासाहेब आंबेडकरांचे 1-2 खासदार निवडून आले असते आणि इवन बाळासाहेब आंबेडकर पार्लमेंटमध्ये गेले असते. बाळासाहेब आंबेडकर पार्लमेंटमध्ये गेल्यामुळं देशाचं सगळं चित्र बदललं असतं एका खासदारामुळं. कारण इंडिया आघाडीला सत्तेमध्ये आणण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांचा रोड हा देश पातळीवर फार महत्त्वाचा राहिला असता. पण त्यांना ते करायचंच नव्हतं. त्यांना फक्त इथं BJPला पुढं आणून आपण शांत बसायचं होतं आणि ते त्यांनी केलं. पण लोकांना हे सगळं कळाल्यामुळं लोक त्यातून बाहेर पडले. त्याच्यामुळं जे वंचितचे भक्त माझ्यावर टीका करत आहेत की आम्ही आंबेडकर घराण्यावर टीका करतो, माझं त्या कोल्या कुत्र्यांना आणि भक्तांना सांगणे, मी प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अर्थात पॉलिटिकल लीडर आहेत, राजकीय नेते आहेत. मी त्यांच्यावर टीका करतोय, मी बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यावर टीका करत नाही. तुमच्यात खरंच जर दम असेल तर तुम्ही वंचित बहुजन आघाडीवर मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. याला डायव्हर्ट करून मला बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाच्या विरोधामध्ये उभं करू नका. त्यांनी तुमचं काही साध्य होणार नाही. उलट तुम्हीच एक दिवस तोंडावर पडताल, दातंसुद्धा राहणार नाहीत. ही सुद्धा बाब लक्षात घ्या. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.